रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. लोकसभेचा पराभव जुवारी लागला. पंकजाताई मुंडेंच्या 5 समर्थकांची आत्महत्या. बीड व लातूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील 4 व लातूर जिल्ह्यातील 1 समर्थकांचा समावेश. 5 आत्महत्येने बीड जिल्हा पुन्हा हादरला. पंकजाताई मुंडेंचा पराभव जुवारी लागला. लातूर नंतर बीड जिल्ह्यातील समर्थकांनी उचलले टोकाचे पाऊल. आत्महत्या थांबवा, अन्यथा राजकारण सोडेन, असे पंकजाताई मुंडेंना अश्रू अनावर. बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या केल्या होत्या. यातील चिंचेवाडी येथील पोपट वायवासे यांच्या कुटुंबाला पंकजा मुंडे यांनी भेट दिली. यावेळी कुटुंबियांना धीर देताना पंकजा मुंडे यांना देखील अश्रू अनावर झाले. माध्यमांशी बोलताना, आता आत्महत्या करू नका, मला लढण्यासाठी बळ द्या, आत्महत्या थांबल्या नाही तर मी राजकारण सोडून देईन, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. आत्महत्यांच्या घटनांनी मी खूप अस्वस्थ होते. माझ्या प्रकृतीवर देखील परिणाम झाला. मी शब्दात सांगू शकत नाही. मी कधीही कार्यकर्त्यांना यंत्रासारखं वापरलं नाही. मी त्यांना नेहमी माझ्या कुटुंबातील सदस्य मानलं. त्यांना मी जीव लावला. माझा पराभव झाला म्हणून हे लोक जीव देत आहेत हे मला अजिबात मान्य नाही. मागील 10 वर्षापासून मी राजकारणात आहे. मी कधीही स्वतःचं संतुलन बिघडू दिलं नाही. मात्र या घटनेमुळे कमकुवत झाले आहे. मला खूप अपराधी वाटते, कारण माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी कधीच काही देऊ शकत नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. राजकारणात जय पराजय होतच राहतात, मात्र टोकाचा निर्णय घेऊ नका, अशी माझी सर्वांना विनंती आहे. आपला जीव द्यावा एवढं प्रेम नेत्यावर करू नका. तुम्हाला हिमतीने लढवणारा नेता हवाय, तर मला हिमतीने लढवणारे कार्यकर्ते हवेत. अजून कुणी असं वागलं तर राजकारणामुळे असं होतंय असं समजून मी राजकारण सोडून देईन, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं. आत्महत्याचं सत्र आता येथेच थांबवा. हिमतीने माझ्या पाठीशी उभे राहा. आगामी 100 दिवसात हे सगळं चित्र बदलून टाकू, असंही त्यांनी म्हटलं. आतापर्यंत 4 आत्महत्या. पंकजा मुंडे यांनी रविवारी आत्महत्या केलेल्या समर्थकांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दरम्यान बीड जिल्ह्यात 3री आत्महत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी बीडमधील डिघोळांबा येथील पांडुरंग सोनवणे, त्यानंतर चिंचेवाडी येथील पोपट वायभासे यांनी आपले जीव संपवले आहेत. पंकजा मुंडे यांचा सांत्वन दौरा सुरू असतानाच बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यातील वारणी येथील गणेश उर्फ हरिभाऊ भाऊसाहेब बडे या युवकाने आपले जीवन संपवले आहे. याआधी लातूरमध्ये सचिन मुंडे या तरुणाने आत्महत्या केली होती. देशासह राज्याचे लक्ष असलेल्या बीड जिल्हा लोकसभा निवडणुकीचा जो 4 जून रोजी निकाल लागला आणि यानंतर चित्र काही वेगळेच दिसून आले आहे. पंकजा मुंडे यांचा त्या निवडणुकीमध्ये निसटता पराभव झाल्यामुळे पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या तब्बल 5 समर्थकांनी आत्महत्या केल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. असाच एक युवक बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळांबा येथील रहिवासी असून पांडुरंग सोनवणे असे त्याचे नाव आहे. त्याने पंकजाताईंचा पराभव जुवारी लागून गळाफास घेऊन आत्महत्या केली. भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी डिघोळांबा येथे जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले, तेव्हा त्यांनाही अश्रू अनावर झाले. डिघोळांबा या ठिकाणी काय परिस्थिती आहे ते आपण पाहूयात. ते इलेक्शनच्या दिवशी शेतांमध्ये आले. मला म्हणले मला गावाकडे जायचंय. मी म्हणलं जा, असं काम आहे म्हणलं, एवढं करून जा. तर नाही म्हणले मला जायचंय, मला गावात फोन करायला म्हणले. मी म्हणलं जा. आले गावात. मग 5 वाजता दादा लिहायला शेतात आले. मतदानाच्या त्या दिवशी मतदान केलं. मला म्हणले तू चलते माग. मग मी लेकरं घेतले 5 वाजता घरी आले. मतदान केलं. माझ्या महाग आले. बस स्टँडवर दिसले की मला म्हणले चिठ्ठी घेऊन आलीस का? म्हणलं नाही तशीच आले हो. तर मला म्हणले आणायचीस ना? म्हणले गरज नाही तशीच जा. मग मतदान केलं. बाटल्या हाती घेऊन पळायला लागले.
मी म्हणलं लेकरं घरी आहे तर तुम्ही किती वाटायला लागला, किती करायला. तर म्हणायचे अगं ताई उद्या निवडून आल्यावर आपल्यासाठी किती करील. मी म्हणला हो पण करा धावपळ पण एवढे नका करू कामापुरती. नाही म्हणले ताईला एवढं निवडून दिल्यावर ताई मला उद्या किती मदत करेल. तू शिकलेलीस, मी एवढी ताईची आज मदत केली तर आपली उद्या ते किती मदत करतील. तुला शिकलेले कुठं लावत्याल, मला कुठं काम बघत्याल, आपल्या लेकराचं चांगलं होईल. ऐक लहान लेकर उद्या शिकले कुठे लागले तर ताईचे आपले उपकार किती राहतील. असे म्हणले. संध्याकाळ आले घरी मतदान करून. मग निकालाच्या त्या दिवशी लय रानात अर्जंट काम आलं तरी म्हणले नाही मला आज हालायचंच नाही म्हणले टीव्हीवरचं. आज माझ्या ताई निवडून आले म्हणले किती मला आनंद मावून काय शेत करायलाच म्हणले मला. मग मी गेले लेकरं घेऊन शेतामध्ये गेले. 3 वाजता 4 वाजता मी मोबाईल संगत नेला माझा. मग 3 वाजता म्हणायचे बघ माझ्या ताई जिंकून येतात, बघ माझी ताई किती मोरी आली म्हणायची मला. मी म्हणलं घरची एवढी काळजी नाही तर मला ताईची किती काळजी म्हणायचं असं मी म्हणायचं ना. तर म्हणायचे नाही ताई हाय तर मी हाय म्हणायचे, माझं ताईवर लय जीव आहे म्हणायचे. मग 4 वाजता मी फोन लावला तर लय खुश होते. मग 5 ला लावला की म्हणले आता माझं काहीच खरं नाही, माझ्या ताई पडल्या म्हणले माझं जीवनच संपलं, मी आता कोणाच्या जीवावर जगू म्हणले. मी किती धावपळ केली म्हणले इलेक्शन त्या दिवशी माझ्या ताई निवडून येतात. मी तिथं मतदान करायला गेल्यावर मला मोठ्यानं म्हणले कमळालाच मतदान कर बघ अशी. म्हणलं हो करते. तिथं पोलिसांनी काठी घेऊन म्हणले मोठ्यानं बोलू नको म्हणले, कॅमेरे लावले तिथं तिथं ऐकू जाते म्हणली समजा असं तसं म्हणायला ना. तसं म्हणले की बस स्टँडवर गेले तर मग इलेक्शनच्या दिवशी 5 वाजता मला चांगलं खुशीनं बोलले. आणि तिथं तसं झालं. जी त्या दिवशीपासून फोटो घेऊन हिडत होते बघा खिशामध्ये पंकजा ताईचा, सारखे फोटो घ्यायचे असे नमस्कार करायचे. ताई तुम्ही का असं झालं, तुम्हाला का असं पाडलं, असं असं म्हणायला लागले ना. ते मनस्थितीच राहिली नाही त्याच्यावर. मग सकाळ उठले म्हणले आंघोळीला मला पाणी ठेव, मी जरा बाहेरून येतो म्हणले मीटिंग गेले, मला माणसं बोलायले तर मला इथंच बस म्हणाले घरी. ते असे रस्त्याला येड्यानं करा म्हणून वाटायला ना बाहेर गेल्यावर असं काही करतेला वाटायला ना. मग सकाळ उठले बाथरूमला गेले, बाथरूमला आले फोटो संगटच खिशात. ताई बघा मी आज राहतोय का बघा धावस तुम्हाला बघायला असे म्हणायचे. मी म्हणायचे तसं का म्हणून बोलायला हो, तुम्ही गेल्यावर आम्हाला कोण सांभाळी, मी एवढी शलीकडे घेऊन कसं करायचंय. मला म्हणायचे हाय तुला आई ते बघते या. म्हणायचं नसते नवरा कसला का असला पण आसराला आहे ना नवरा, तू राहा म्हणायचे. मला असं नका म्हणू, आज पडली ताई तर उद्या जिंकून येणारच आहे ना. हा का ते आशा तुम्हाला करा म्हणायला लागल्यात का केक बोला असं म्हणताही करा म्हणून. गेले बाथरूमला आले म्हणजे लेकराला खायला बी आणतो बिस्किटचे पुढे सकाळ म्हणून तुम्ही बोलून हसत गेले. आणि बस स्टँडवर गेले. मग दिदीला म्हणलं नाही जागो पप्पा आले नाही अजून 1-1.5 तास झाला एवढं बसत नाहीत बस स्टँडवर. मग मीच म्हणलं माझ्या लेकर वाहन वागायला कशाला लावायचे तेवढीशी आदळ जाईल तर गेले. मग गेले मग तिथं ते दुसऱ्या पुभाग होते तिथं. म्हणले वहिनी आता चहा प्याला म्हणले, हसत बोलला म्हणला ताई आता येणार आहेत म्हणला, मी आता राहतून पळते तर पुभाया. तर ती म्हणते नको मग यायला तर कशाला शेतात चालला असतो पावडे एवढ्या सकाळ सकाळ. नाही म्हणले मी चक्कर मारून येतो, आता कुणालाच वाटलं ना असं होईल म्हणून. मग मी मुलगा घेतला आणि तशीच पळत सुटले शेतामध्ये. गेले तर आमचा मुलगा म्हणाला नको आहे चल घरीच जाऊ म्हणला आपण. नाही पप्पा शेतात आले म्हणला. म्हणलं चल आपण चक्कर तरी मारून येऊन वाटायलं ना. शेतात गेला. शेतीतून किती दूर होतं तरी 1-2 किलोमीटर असं हो देवस्थान. मग सकाळ सकाळ गेला. मग आम्ही दोघं असं लांबून बघायले. शर्ट मला असं काय वाटलं ना असे करते म्हणून असं वाटायलं कोणी काय शर्ट फिट टाकलं काय की नाही झाडावर असं वाटायलं ना. जवळ गेला की धसकून झालं बघा. जवळ जवळ गेले तसंच लोंबायला दिसलं वय. मी पायाला धरून उघडलं वय खाल्ली. मी बघितलंच नव्हतं वय. पुन्हा माझं पोरग म्हणायला आई पप्पा असं का म्हणून तुम्ही केलं वय, फाशी का म्हणून घेतली म्हणायला गडगड वाळायला खूप पटेली बोला मी. आमच्या देवाला भाऊली फोन लावला. फोन संकट नाही आलता कधी संकट फोन असते. त्या दिवशी म्हणले लाईट नाही चार्जिंगला लाव म्हणले. म्हणलं फोन नेल्यावर त्याने माणूस फोन लावतोय ना कुठे गेले कुठे नाही म्हणून. त्या दिवशी म्हणले चार्जिंग ना घरीच लाव म्हणले म्हणून म्हणलं राहू जा घरी. गेले तशी करायला पुन्हा आमच्या दिराला फोन लावला. तसंच रडत पुढत नंबर काढला. चिठ्ठीमध्ये हीच घेऊ दिली ना असं हा घ्यायला आम्ही. पण पोलीस लोकांनी अशी भरकून हातात घेतली. लगेच आले ना फोन लावले बरोबर. पुन्हा आमचा इरी भाऊ आले
ते म्हणले बाय तसं येड्याने करू नको, तसं धरू नको म्हणले. आता काय झाले त्याला काय करावं आता म्हणले. मग माणसं आले भराभरा गोळा झाले. समजे म्हणाले असं नव्हतं करायला पाहिजे, त्यानं गेला असता 8-4 दिवस तर तेवढं तरी मन जरा आता शांत कसं झालं. उदरनिर्वाह कसं करायचं आता? कमवतो कोणी घरामध्ये? आता शेती किती आहे? आम्ही ते होच करणारे होता. शेती या पोराच्या नावावर 6 गुंठे आणि दादाच्या नावावर 27 गुंठे. दुसरी बी शेती बी नाही आम्हाला. देवस्थान आहे ते आपण करून खाता आम्ही. देवाला काय द्यायचं आणि आम्ही काय खायचं? सांभाळणारा गेला, पालनदार गेला. त्या अशा राजकारणामध्ये काही असे तुमच्यासारखे हे काही आलं की पळायचं, सारखं पळायचं. ते ह्या दिवशी ते निकाल का काय लागला का, त्या दिवशी 3 वाजेपर्यंत खुश होता, एकदम खुश. टीव्ही पुढं बसलेला. म्हणजे आमची ताई लीडनं पुढे असा करायचा सारखा. मी म्हणलं उठे, तुला काय राहिले की ताई? आता म्हणतं ना माणूस आपल्याला काहीतरी कामाचं बघायचं असतं. म्हणला ताई तर माझं जीवन आहे म्हणला. आणि ताई गेली की मी गेलो, एवढं बोलला, एक शब्द तेवढा त्या दिवशी. आणि पुन्हा मग 5 वाजल्यापासून तर विचित्र जरा म्हणजे त्याची मनस्थिती चांगली राहिली नाही. झालं आमचं, गेलं काय खरं, आमचं आता जीवनच वाया गेलं असं म्हणत राहिला. बेचेल होत राहिला. मग रविवार, आता कालचा रविवार आहे ना, त्या दिवशी शनिवारी संध्याकाळी तर काय म्हणायचा, माझ्या दारात मीटिंग गया, एवढे लोक आले तर ताई आल्या आता, एक बी माधुर तो द्याय नाही, उग असा म्हणत राहिला 12 वाजल्यापासून संध्याकाळच्या. 2 दिवस तर झोपूनच राहिला त्याच्या अगोदर, गुरुवार बुधवार. आणि मग सकाळी उजळलं की बाहेर बाथरूमला गेला, आला आणि म्हणला आता बस स्टँडवर जायचंय. म्हणला ताई आल्यात, मीटिंग, एवढे माणसं जमलेत बाहेरले, आणि हे पोरं एक बी गावातले नाही म्हणला माझ्याकडं. स्टँडवर गेला, पोरायला बी तसंच म्हणायला, आता हसायले ना पोरं त्याला. मग म्हणायले कुठेतरी तुझ्या ताईची काय वाया गेलास का काय तू? अरे काय अक्कल आहे का तुम्हाला? माझ्या दारात बघा ना 100 माणूस बसलोय म्हणला. आणि तसं म्हणला दमा मी आता ताई बसल्यात तोवर मी रानातून येतो जाऊन. आणि रानाची गेला. ते आम्हाला वाटलं बाहेर आहे. आम्ही काय एक अर्धा तास वाट बघितली. नाही हिला म्हणलं जा बरं अंग, असं बोलत होता, आंघोळीला बोलून आण, आपल्याला शेतात जावं लागतं. हे गेली तर बाहेर नाही, बाहेर बी नाहीत मामी म्हणली. मी म्हणलं कुठे? पोरं म्हणले शेतात गेला. आता बाया म्हणजे घरी असं बेचेल बोलत होता, जीव दुखमुखीतच होता ना. मग ही तिकून आली अशीच, मी आंघोळीला बसले होते. ही जास्त बोललीच नाही, हिला फक्त म्हणली पूजा तुझा पप्पा आले का म्हणली कीच पळाली. मग ही पळाली, मी कपडे फिपडे लिहिले, ही पळाली अशीच लांबून हिला अंगड टाकलं दिसायला असं त्या झाडावर म्हणत. हे पोरग होत तिच्या हाताला. ही ओळखायला उली, पण हिला ओळखू येईना गेलं. मग अशी जवळ असं जरा लांबून उघड्या रानानं दिसतंय ना, मग जवळ गेली. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वारुणी येथील गणेश उर्फ हरिभाऊ साहेब बडे यांनी पंकजाताईंचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे आत्महत्या केली. पंकजाताईंनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. अंत्यविधीच्या कार्यक्रमात त्या सहभागी होत्या. तेव्हा कुटुंबियांनी फोडलेला हंबरडा पंकजाताईंचे हृदय सुन्न करून गेला आणि त्यांनाही रडू कोसळले. या दुःखद प्रसंगावर बोलताना पंकजाताई काय म्हणाल्या? माझा रक्ताचा नसला तरी भावनांनी माझा भाऊ असलेला गणेश म्हणजेच हरिभाऊ, त्यांनी आज अशा प्रकारचे एक घटना आपल्याला बघायला लावली आहे. माझ्याकडे त्याचे शब्द नाही. खूप वर्षापूर्वी माझे चुलते वारले, तेव्हा मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये मृतदेह जवळून पाहिला आणि अंत्यविधीला गेले, कारण माझ्या जीवनामध्ये मी तोपर्यंत हे सगळं पाहिलं नव्हतं.
राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक ठिकाणी जावं लागतं. कधी कोणाचं लग्न, कोणाची मयत, कोणाचं दुःख. तर राजकीय जीवनामध्ये ही वेळ जी माझ्यावर आली आहे, ही वेळ कोणत्याही नेत्यावर आली नसेल. गेल्या काही दिवसामध्ये 4-5 लोकांनी आपला जीव गमावला आहे, दिला आहे. पंकजाताईंचा पराभव सहन होत नाही असं कारण त्यांनी मला देऊन हा जीव दिला, हे माझ्यासाठी समजण्याच्या पलीकडे आहे. आज सकाळीच मी निघाले तेव्हा वायबसे कुटुंबाला भेट दिली. त्यांनी असंच काही दिवसांपूर्वी केलं. आता हा हरिभाऊ, तिथून पुढे मी दिगोळ आंब्याला जाणार आहे. तिथे उद्या अहमदपूर तालुक्यामध्ये कार्यकर्त्याच्या भेटीला, कार्यकर्त्याच्या मदतीला धावून जाणारी मी, माझा बाप, आपल्या सगळ्यांचे मुंडे साहेब गेले त्याच दिवशी शपथ घेतलेली मी की कधीच मी रडणार नाही, मी सदैव लढेन पण रडणार नाही. मुंडे साहेबांच्या धैर्याचा वारसा चालवेल. माझ्या आजूबाजूला काम करणारे आमदार, खासदार, नेते कुणीच पाहिलं नाही. ते माझं रूप आज सगळ्या राज्याला, देशालाही कदाचित पाहायला मिळालं असेल, त्याचं मला भान नाही. मगाशी मी स्वतःला आवरू शिकले नाही. आता परत ते शपथ आठवली की मी लढणार आहे, मी रडणार नाही. पण खरं सांगते, कशाच्या जीवावर लढू मी? माझ्यासाठी स्वतःचं जीवन बाजूला ठेवून काम करणारे कार्यकर्ते पाहिले, पण स्वतःसाठी, स्वतःच्या नेत्यासाठी, आपल्या ताईसाठी जीव देणारी ही मुलं, माझ्याकडे याच्यासाठी शब्द नाही. त्याचा परिवार, 2 छान गोड लेकी, यांचा विचार गणेशनी करायला पाहिजे होता. त्यांना असं सोडून नाही जायला पाहिजे. माणूस गेल्याने काही राहत नाही असं नसतं. मुंडे साहेब गेले, आम्ही काही जेवण बंद केलं का? कपडा लत्ता जाणं बंद केलं का? पण ती पोकळी ज्याची त्यालाच माहित असते, त्यालाच जाणवत असते. राजकारण हा भाग वेगळा आहे, जे पराजय हे वेगळे. हे जिव्हारी लागण्याची अनेक कारणे ते गेल्या काही वर्षात आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळाल्यामुळे तुम्ही फार जिव्हारी लावून घेतले. मी ईश्वराला एवढीच प्रार्थना करेन की गणेशच्या आत्म्याला शांती देऊ. हरिभाऊ, त्याला सगळे तुम्ही लाडाने म्हणता, आणि मी शब्द देते, त्याची जागा तुम्ही घेऊ शकणार नाही, पण त्याच्या परिवारासाठी त्यांनी जे केलं असतं ते सर्व मी करेन. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पण आज एकच विनंती करते त्या सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या माध्यमातून बघणाऱ्या सगळ्या दर्शकांना, आपल्या ताईला अशी वेळ आणू नका परत. मी तुमची अशी जबाबदारी घेईन, अशी मी तुमच्या बरोबर उभी राहीन. मी 10 वेळा अनेक संकटांचा सामना करेन, पण अशी पावलं तुम्ही उचलू नका. तुमच्या जीवातच आमचा जीव असतो रे. मला काही महाल बांधण्यासाठी मी राजकारणात नाही. फक्त आणि फक्त मुंडे साहेबांच्या चितेवर दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी एवढे कष्ट घेत आहे. तुम्ही कृपा करून असे पावलं उचलू नका. मला आज वचन तुम्ही सर्वजण द्या की अशा प्रसंगाला परत मला सामोरं जाऊ लागू नये. जेवढं धैर्य, जेवढं गंभीरपणा माझ्यामध्ये आहे, मुंडे साहेबांच्या संस्कारामध्ये आहे, तसंच तुम्ही सगळे दाखवा. अशा कुठल्याही पावलं उचलू नका. आपल्या लेकरा बाळांना, आपल्या आईला, आपल्या परिवाराला, बायकोला असं वाऱ्यावर सोडून जाऊ नका, असं सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करते. गणेशच्या आत्म्याला ईश्वर शांती देऊ. एवढं वय तसं जायचं नव्हतं. असा प्रसंग कोणत्याही परिवारावर येऊ नये. त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. तुम्हा सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. आणि हे सगळं आटोपल्यानंतर त्यांची पत्नी आणि 2 मुली यांना, त्यांच्या आई यांना घेऊन माझ्या घरी मी एका कार्यकर्त्यांनी यावं. त्यांच्या जीवनामध्ये काय व्यवस्था त्यांची करता येईल हे मी ठरवलेलं आहे. जाहीर करणार नाही, कारण त्यांनी त्याला राजकारणी आल्यासारखं वाटेल. तुमची लेक आली आहे, त्याची बहीण आली आहे, त्यामुळे मी याला कुठेही
असा बट्टा लावू देणार नाही की मी काहीतरी आले आणि जाहीर करून गेले. फक्त एवढंच सांगेन की या दोन्ही लेकीची जबाबदारी पूर्णपणे मी घेऊन त्यांच्या भविष्यामध्ये ते चांगल्या शिकतील, मोठ्या होतील याच्यासाठी माझं सर्व योगदान देईल अशी विनंती मी सगळ्यांसमोर करते की तुम्ही सगळे सुद्धा या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी व्हा, त्यांना आधार द्या आणि असे पावलं कृपा करून उचलू नका एवढी विनंती आहे. या विनंतीला आपण सर्व मान द्याल आणि त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे पूर्ण गाव उभं राहील अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. पंकजाताई जिल्ह्यातील चिंचेवाडी येथील आत्महत्या करणाऱ्या पोपटराव वायबसे यांच्या कुटुंबियांना भेट दिली तेव्हा त्यांनी हंबरडा फोडला. ते पाहून पंकजाताईंचेही अश्रू अनावर झाले. परिवारापेक्षा जास्त असणाऱ्या लोकांनी पराभव झाल्यामुळे जीव दिला, त्यामुळे मला अपराधी वाटून उमेदीच्या वयात त्याचं जाणं हे अतिवेदना देणारे आहे असे त्या म्हटल्या. आपल्या आयुष्यात लोक जीव देतील कसं जगायचं. त्या बिचाऱ्यांचा जीव म्हणजे एवढा जीव लावला तुम्ही, मला कुणीच लावून नाही रे मला एवढा जीव. मूल्य घालण्याविषयी प्रेम वेगळे निकाला दिवशी सगळ्याचे हृदय फार हे झाले काय तुम्ही लढायसाठी जीवन द्या, जीव कशाला देते. माझे बाबा काय म्हणली, दादा बाबा काय म्हणली मला माहित नाही. काय म्हणली त्या लेकरांनी काय करायचं. हे पैशाने विकत घेण्याचं प्रेम नाही. तरी घर सोडून येत होते. सगळं दुःख झालंय फार. पहिली आत्महत्या झाली तेव्हाही मी आवाहन केलं होतं लोकांना, मुलांना असं करू नका. परत मी आवाहन केलं. मी दिल्लीमध्ये होते तेव्हा 2 दिवस या सगळ्या घटनांनी माझ्या प्रकृतीवर इतका परिणाम झाला की मला अस्वस्थ होते. मी नाही शब्दात ते सांगू शकत. मी कधीही मुंडे साहेबांनंतर समाजाला आणि कार्यकर्त्यांना यंत्रासारखं वापरलं नाही. मी नेहमी असा विचार केला की हे लोक माझ्यासाठी परिवारापेक्षाही जास्त आहेत. जीव लावला मी लोकांना आणि त्यांनी पण एवढा जीव लावला की माझ्या नंतर जीव पराभव झाला म्हणून जीव देतात हे मला अजिबात मान्य नाही. कदाचित मी 10 वर्ष राजकारणामध्ये मी आहे. मी कधीही स्वतःचं संतुलन बिघडू दिलं नाही. कधीही मी भूमिका अशी कमकुवत घेतली नाही. पण या भावनेमध्ये मी खूप कमकुवत झालेली आहे. कारण मला खूप अपराधी वाटतंय की माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी काहीच देऊ शकत नाही. राजकारण चालत राहतं. जय पराजय इंदिरा गांधींचे झाले, मुंडे साहेबांचे झाले, विलासराव देशमुखांसारख्या नेत्याचेही झाले. पण हे लोकांना एवढं जिव्हारी लागण्याचं कारण मला वाटतं आत्ताची परिस्थिती आहे. माणसाला स्वतःच्या नजरेत इतकं लहान करू नका आणि त्यांच्या जीव ज्याच्यावर आहे त्या नेत्यांनाही करू नका अशीच माझी विनंती आहे. आत्ताच्या गेल्या 5 वर्षांच्या घटनाचा परिणाम लोकांच्या मनस्थितीवर इतका झालाय की ते निराश जात आहेत की काय असं मला वाटतंय. आणि मला त्याचं अपराधीपणाची भावना वाटते की इतकं प्रेम लोकांनी कोणत्या नेत्यावर करू नये की त्यांनी स्वतःचा जीव द्यावा. आजारी वयस्कर असे लोक नाहीत. हे उमेदीचे तरुण पोरं आहेत, ऍक्टिव्ह आहेत, लहान लहान लेकर आहेत. त्यांना
माझी विनंती, लोकांनी त्याला मान द्यावा अशी माझी विनंती आहे. स्वतःचा जीव देऊ नये. कारण जर तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवाय तर मला सुद्धा हिमतीने लढणारा कार्यकर्ता हवाय. नाही तर मी राजकारण सोडून देईन. अजून जर कोणी जीव दिला तर राजकारणामुळे हे होतंय असं वाटेल मला. तर मी पाया पडते तुमच्या माध्यमातून, सगळ्या माध्यमांनाही सांगते की हे राजकारण नाही. पंकजा मुंडे रडल्या हे महत्वाचं नाही, पण का रडल्या हे महत्वाचं आहे. मला हे लोक नाही गमवायचे आहेत. पराभवानी विजयाने मी हालणारी नाही, पण अशा गोष्टी मला खूप हादरवून टाकतात. त्यांची मुलगी जेव्हा तिच्या वडिलांना काय आप्पा बाबा म्हणून रडत होती तेव्हा मला खूप अस्वस्थ झालं. कारण तिची वेदना मी समजू शकते आणि मी खूप त्या झेललेल्या आहेत आणि मी तशी व्यक्त होत नाही कधी अशा बाबतीत, किंवा अश्रू माझ्या डोळ्याच्या कडाच्या बाहेर येऊ देत नाही. पण आज मी अस्वस्थ आहे आणि माझ्या स्वतःवरचं संतुलन बिघडेल असं माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी करू नये एवढीच विनंती आहे. प्लीज प्लीज आत्महत्या करायचं हे सत्र इथेच थांबवा. आणि जे काय तुम्हाला ते बळ येतं ना आत्महत्येसाठी, मुलांना खूप हिंमत लागते आत्महत्या करायला. रडक्या बेकड लोकांचं काम असं वाटणं वेगळं आहे, पण ती हिंमत माझ्यासाठी पुढचे 100 दिवस द्या. हे सगळं पालटून टाकून, सगळं उलटून टाकू. विश्वास. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.